अयोध्येतील राम मंदिरातल्या दानचोरी विरोधात देशभरातील राम भक्तांमध्ये संताप आहे। पण एवढी चोरी झाली असताना सुद्धा या प्रकरणात ईडी सीबीआय का आली नाही, असा सवाल ठाकरेंच्या सेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे। झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत आदित्य ठाकरेंनी भाजपच्या राजकारणावर निशाणा साधलाय। राम मंदिर दान चोरी प्रकरणात ईडी सीबीआय का नाही? आदित्य ठाकरेंचा भाजपला टू द पॉइंट सवाल। ज्वलंत विषय मांडणं हे राजकारण असल्याचंही विधान। ठाकरेंचा पुन्हा राम मंदिर दान चोरी विरोधात हल्लाबोल। दिल्लीतल्या तरुणाईच्या आंदोलनामुळे राम मंदिर दान चोरीचा मुद्दा काहीसा मागे पडल्याचं चित्र आहे। पण शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्यानंतर आता ठाकरेंनी पुन्हा एकदा राम मंदिराच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलंय। झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत बोलताना आदित्य ठाकरेंनी पुन्हा राम मंदिराच्या दान चोरीवरून सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला। देशातील ज्वलंत विषय मांडणं म्हणजेच राजकारण असल्याचं सांगत आदित्य ठाकरेंनी राम मंदिर दान चोरी प्रकरणात ईडी सीबीआय का नाही असा टू द पॉइंट सवाल भाजपला केला। राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा या पकी खिचडी त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातनं आपला राजकीय अजेंडा चालवण्याचा असं असतं, काल आमचे झेंडे दिसले असते, काल आमचं चिन्ह दिसलं असतं। असं असतं तर आम्ही जाहीरपणे, आता काय दुसरी गोष्ट अशी पण होते की अभिजित तुमचे मतं घेणार, सोनम वांगचूक, उद्धवसाहेब गेले नसते पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिला। उलट उद्धवसाहेबांनी पहिल्या दिवशी पाठिंबा दिला जेव्हा हे आंदोलन नुकतं सुरू झालेलं होतं। तिसरी गोष्ट म्हणजे राजकीय पोळी भाजायचीच असेल ना, जरा आठवण करा, आपल्याकडे पण क्लिप्स असतील, ट्रायडंटवर 26/11चा हमला चालला होता आणि खालती एक प्रेस कॉन्फरन्स चालली होती की प्रधानमंत्री मनमोहन सिंग हे वीक आहेत। हे कोण करत होतं? भाजप करत होती। राजकारण कोण करत होतं? भाजप करत होती। आणि आता भाजप अडचणीत आल्यानंतर राजकारण करू नका। राजकारण म्हणजे नुसतं हिंदू मुस्लिम करणं नाही, राजकारण म्हणजे नुसतं जातीपातीचं धर्माचं राजकारण नाही, राजकारण म्हणजे नुसतं भांडणं लावणं हे नाही आहे। राजकारण म्हणजे तुम्ही हे जे विषय आहेत ना समाजातले, हे घेऊन पुढे येणं आहे। आणि हिंदू मुस्लिमचा पण भाजपला विषय करायचा असेल ना, तर मग चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्यावर ईडी का नाही जाते अजून? चंदा चोरीचा विषय आहेच, जी बाबरी पडली आणि त्याच्यानंतर राम मंदिर बांधलं, भाजपनी 2 दशक ज्याच्यावर आंदोलन गाजवलं, राजकारण केलं, सत्तेत बसले, आज तिथे चोरी झाल्यानंतर, चंदा चोरी झाल्यानंतर का नाही ईडी सीबीआय गेली तिथे? काय SIT फक्त लागली आहे? आदित्य ठाकरेंनी राम मंदिर दान चोरीच्या मुद्द्यावरनं लक्ष केल्यानंतर सत्ताधारी पुन्हा मैदानात उतरले। आता डिपार्टमेंट कसं चालवायचं किंवा सरकार कसं चालवायचं हे काय आदित्यकडून शिकावं लागेल का? राम मंदिर प्रकरणामध्ये 8-9 लोक अटक केलीत ना, आताही त्याची चौकशी चालूच आहे ना। थोडा दम धरा, त्याच्यामध्ये आणखीन एजन्सी जर लावावं लागल्या तर सरकार लावेलच ना। लोकांच्या भावनाशी खेळणं हे कुणालाच परवडणारं नाहीये, मग तो कोणीही असो, कोणत्याही पक्षाचा असो। म्हणून या प्रकरणाचा निपक्षपणे आणि अत्यंत गांभीर्याने चौकशी केलीच जाणार आहे। एकंदरीतच नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता राम मंदिरातील दान चोरीच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा राजकारण सुरू झालंय। त्यामुळे नीट पेपर फुटीचा मुद्दा शांत झाल्यानंतर ठाकरे पुन्हा रामरक्षा आंदोलन सुरू करतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।